या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आता आमचं मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का नाही लागलाय तेवढं तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे. कारण आमचा दावा आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. त्यामुळं आता आमचे मित्र आणि खूप महान पंडित तत्वज्ञ आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंत्र्याची, मुख्यमंत्र्यांची, आमदारांची आयमाय काढणारे मनोज जरांगे यांनी जे काही या महाराष्ट्रामध्ये जो दहशतवाद निर्माण करण्यासाठी जी रॅली सुरू केलेली आहे, सभा घेत आहेत, हा एक प्रकारचा जात पडताळणी समितीवरती आणि जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की मी महसूल मंत्र्याला गिनत नाही, मी मुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी उपमुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी तुम्हाला बघून घेईन. ही जी भाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ही भाषा दहशतवादाची भाषा आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी समाविष्ट झालेला आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतोय, या सगळ्याबरोबरच आमच्या ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसी सब कमिटीला, मंत्रिमंडळातल्या 8 ते 9 ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि तुम्ही कोणीही काहीही बोलायला तयार नाही. ओबीसी जनता संभ्रमित आहे, घाबरलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आताच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये ओबीसीच्या जागेवरती शासनकर्ते जमात असलेले मराठे निवडून आले का नाही आणि मग मूळ ओबीसी कुठं गेला याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. मनोज जरांगेंची मागणी तुम्ही पूर्ण करताय. ही मागणी पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद असो, शिंदे आहेत त्या आमदारांच्या पत्नी, कोल्हापूरचं महापौर पद असो, पुण्यातली नगरसेवकांची पदं असोत, उरळी कांचनच्या सर्व जागा, ओबीसीच्या जागा या मराठा कुणबींनी घेतलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तेच झालंय. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जागा गेलेल्या आहेत. आता ओबीसी बरोबर मराठा कुणबी असं दिसणार आहे. आता ओबीसीच्या पुढं माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, कुडमुळ्या, जोशी, भटके विमुक्तांमधल्या जाती यामधला कोणीही माणूस आता ओबीसीच्या रकान्यामध्ये दिसणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. आमचा हा आक्रोश आहे. आता ओबीसीच्या लोकांना कळायला लागलेलं आहे. ओबीसीची माणसं, मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता ओबीसी आमचा डीएनए आहे, तर मग ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय? 4 प्रमाणपत्र रद्द झाली तर मनोज जरांगे थै 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 नाचायला लागला. मला मुख्यमंत्री महोदय सांगा की तुमची आयमाय काढली जाते. अहो आम्हाला वाईट वाटतं. हो 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. तुमचा पक्ष कुठला आहे, पार्टी कुठली आहे, तुमची विचारधारा कुठली आहे हे आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा रंग काढला गेला, त्यांची शारीरिक ठेवण काढली गेली, त्यांच्या आईचा उद्धार झाला. दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते बोलायला तयार नाहीत. तो प्रसाद लाड म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकून काढतो. या महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची आईमाई काढली जात असताना, वर्ण विद्वेष, रंगवर्ण बोललं जात असताना महाराष्ट्रातले पुरोगामी गेले कुठं? कुठल्या बिळात लपून बसलेत? अहो पक्ष पार्टी नंतर इथं जातीवरनं बोललं जातंय, रंगावरनं बोललं जातंय, दिसण्यावरनं बोललं जातंय. हा वर्ण विद्वेष नाही का? मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आईमाई काढली जाते. एकनाथरावजी शिंदेंना पण तसंच बोललेले आहेत. आम्ही म्हणत नाही फक्त ओबीसी. या मनोज जरांगेंनी पहिल्यांदा काय केलं? माननीय छगनरावजी भुजबळांवरती त्यांनी ते बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले तर परळीच्या मुंडे बंधू भगिनीवर बोलत राहिले. नंतर कुणावर बोलत राहिले? अरे आज चंद्रशेखर बावनकुळेवर बोलतायत. म्हणजे ओबीसी मधल्या नेत्याला पहिल्यांदा टार्गेट करायचं, पुन्हा त्याची जात शोधायची, पुन्हा त्याचं वर्णन शोधायचं. कुणाला चष्म्यावरनं बोलतोय, कुणाला रंगावरनं बोलतोय, कुणाला कशावरनं बोलतोय. नक्की काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये आत्रेंची भाषा बघितली, महाराष्ट्रानं ठाकरेंची भाषा बघितली, पण मनोज जरांगे नावाच्या एका फळकुट माणसानं या महाराष्ट्रामध्ये जाती द्वेषाची भाषा पुढे आणलेली. आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. पण आज रोजी ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलंय हा आमचा पूर्णपणे दावा आहे. मुख्यमंत्री महोदय
आणि त्या मनोज जरांगेला भेटायला जाणारे विखे पाटील, परत आपले सामंत साहेब शिवसेनेचे, अरे तुम्ही किती वेळा जाता त्या जरांगेला भेटायला? काल परवा जरांगे बोलला की मला शिरसाट साहेबांचे 250 कॉल आलेत. याला म्हणजे मनोज जरांगेच्या मताला 5 अधिकार आहेत आणि ओबीसीच्या मताला 1 अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला ओबीसीच्या मताची काळजी नाही वाटत? मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, तुम्हाला ओबीसीच्या मताची फिकीर नाही? तुम्हाला राजकारण करायचंय ना? तुमचा पक्ष अडचणीत येईल असं वाटतं ना? अरे सगळे दहशतीखाली वावरतात, एकही माणूस बोलायला तयार नाही, ओबीसीचे नेते बोलायला तयार नाहीत. नक्की चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? ओबीसी बांधवांची रिॲक्शन ही प्रचंड आहे. मी आज सोलापूरमध्ये आलोय. कुठून माणसं आलेत, कशी आलेत, ही सगळी नगरपालिका मधली माणसं आहेत. वेगवेगळ्या जिल्हा परिषदामध्ये सोलापूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष केदार म्हणून आहे, त्यांनी ओबीसीच्या जागेवर आता जागा ती खाऊन टाकलेली आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये गावगाड्यातला ओबीसी, भटके विमुक्त जाती जमाती या नगरसेवक दिसणार नाहीत, महापौर दिसणार नाहीत, जिल्हा परिषद अध्यक्ष दिसणार. हे मी राजकारणावर बोलतोय. काल शिक्षकांची नोकर भरती निघाली. या नोकर भरतीमध्ये त्यांना जेवढ्या जागा हव्या होत्या त्याच्यापेक्षा 10% सुद्धा जागा आता कॅटेगरी मधल्या लोकांना मिळत नाही. याचं कारण काय? संविधान म्हणतं की शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला आरक्षण द्या. तुम्ही कुठला रोस्टर सांगताय? तुम्ही कुठल्या जागा तुमच्या फुलफिल आहे म्हणून सांगताय आणि मग आमच्या जागा फुलफिल आहेत तर ईडब्ल्यूएसच्या आणि एससीबीसीच्या जागा कशा वाढतात? त्यांचे प्रतिनिधी नाहीत का तिथं? हे सगळं महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्याय चाललाय. ओबीसीचं आरक्षण संपलंय आणि बोलता बोलता माझ्या आंबेडकरी जनतेला आणि दलित चळवळीमधल्या सर्व पक्षांच्या गटप्रमुखांना माझं सांगणं आहे, आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय, तुम्ही पुढे आलं पाहिजे. आमची आर्त विनंती आहे, मागच्या चुका ज्या झाल्या त्या झाल्या, पण आज रोजी आम्ही जात्यामध्ये आहोत, उद्या एससी एसटी सुपा मधून जात्यामध्ये येणार आहे आणि आपलं आरक्षण संपणार आहे. जो प्रसाद लाड नावाचा हरामखोर रिश्वतखोर माणूस जो मांडवली करायला जरांगे पाटलाकडे जातो, त्या प्रसाद लाडच्या कंपनीनं काय ती क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज 1 लाख रोजगार घेऊन गेलाय हा प्रसाद लाड हरामखोर. त्याच्या कंपनीचा 76% महसूल हा शासन भरतय. त्याला 12% सर्व्हिस टॅक्स दिला जातोय. 1 लाख नोकऱ्या शासनाच्या समाज कल्याण विभागापासून ग्राम विभागापासून ते शिक्षण विभागापर्यंत महाराष्ट्राची सगळ्या नोकऱ्या. आम्ही म्हणतोय यार आमचे डॉक्टर झाले, आमचे इंजिनियर झाले, आमची पोरं अभ्यास करतायत, आपण तुम्हाला नोकऱ्या कुठे मिळणार, कधी मिळणार? कारण प्रसाद लाडच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजनं 1 लाख रोजगार पळवलेत. तिथं आरक्षण पाळलं जातं का मुख्यमंत्री महोदय? माननीय बाळासाहेबजी आंबेडकर, वेगवेगळ्या दलित संघटनांना माझी विनंती आहे, तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून या महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये भांडणं लागलेत. अरे पण तुमच्या नोकऱ्या या प्रसाद लाड हरामखोर माणसाच्या कंपनीने सगळ्या नोकऱ्या लाटलेत. कशासाठी तुम्ही आरक्षणासाठी भांडताय? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? आणि हा प्रसाद लाड म्हणतो हाकेला ठोकून काढतो, तू मुख्यमंत्र्यावर बोलून दाखव, तुला ठोकून काढतो. आणि मग हा मनोज जरांगे आय माईक काढत असताना तू काय करतोयस नक्की? म्हणजे आम्ही ओबीसीच्या माणसाने, दीनदलिताच्या माणसाने जर काही बोललं तर तू ठोकायची भाषा करतो. आणि हा मनोज जरांगे रात्रंदिवस चंद्रशेखर बावनकुळेंची आयमाई काढतोय, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढतोय, आमच्या मुंडे बंधू भगिनींना वाईट भाषेत बोलतोय, छगनरावजी भुजबळांना वाईट भाषेत बोलतोय. तू काय करतोय नक्की? या महाराष्ट्रातलं आम्हाला कधी नव्हे ते सगळे आमदार जरांगेला घाबरतात. नक्की काय चाललंय? अरे हे जरांगे नावाचं लूट भरलेलं कुत्र आहे. आता आम्हाला सुद्धा ग्रामीण भाषेत बोलावं लागेल. आणि या लूट भरलेल्या कुत्र्याच्या डोक्यावरती राज मुकुट बसवला एकनाथराव शिंदे, तुम्ही बसवला. आणि ते लूट भरलेलं कुत्र आता कुणाला पण चावा घेत सुटलंय. आजपर्यंत आम्हाला वाटायचं अरे याच्या डोक्यात काहीतरी परिणाम असेल, भुजबळ साहेबांना चावतोय, भुजबळ साहेबांकडेच पळतोय. पण ते मुंडे बंधू भगिनीकडे गेलं, पुन्हा तिकडून कुणीकडे गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे गेलं, पुन्हा कुणीकडे गेलं, आता एकनाथरावांकडे गेलं. आणि आज कुणाकडे बोलतोय तर बावनकुळे साहेबांकडे बोलतोय. नक्की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? खूप काही बोलता येण्यासारखं आहे. पत्रकार बांधवांना तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देऊ. तर तुम्ही असं म्हणालात की प्रसाद लाडेच्या कंपनीने 1 लाख रोजगार जवळपास पळवलेले आहेत, नक्की कशा पद्धतीनं हे नोकऱ्या पळवलेल्या त्या संदर्भात काय सांगतात? हे बघा, महाराष्ट्रामध्ये एकदा प्रसाद लाड असं बोलले
की लक्ष्मण हाकेने प्रसाद लाड गुगलवर जाऊन सर्च करावा. अरे मित्र एक आंदोलक मेंढपाळाचा पोरगा, मग मी त्याला सर्च केला तर त्याच्या ग्रुप ऑफ कंपनीच्या 8-9 कंपन्यांची नावं आली. मी त्याच्या पुढे जाऊन थोडा सर्च केला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, तर महाराष्ट्रामधल्या सरकारमधल्या 1,00,000 नोकऱ्या, मी बोलत नाही, हे प्रसाद लाड बोललेत. मला काय वाटलं, प्रसाद लाडनी 1,00,000 नोकऱ्या दिल्यात म्हणजे अमेरिकेमधून, ब्रिटनमधून, जर्मनीमधून एखादं काही कॉन्ट्रॅक्ट आणलंय का त्याच्या आयटी कंपनीला, किंवा एखादं काही प्रोडक्शन आहे का, एखादं क्लस्टर आहे का. आम्ही ज्यावेळी बघितलं त्यावेळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागाच्या, समाज कल्याण विभागापासून ते ग्रामविकास वेगवेगळ्या विभागापर्यंत, अरे हा या प्रसाद लाडची कंपनी मेसमध्ये भाजीपाला पुरवण्यापासून ते वेगवेगळ्या सुरक्षा रक्षकापर्यंत. आणि आम्ही म्हणतोय आम्हाला एससीला आरक्षण भेटल, आम्ही म्हणतोय आम्हाला एसटीला आरक्षण भेटल, आम्ही म्हणतोय आमच्या तलाट्याच्या नोकऱ्या का लागत नाहीत, आम्ही म्हणतोय या म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तो जो मदतनीस असतो डाटा ऑपरेटर, अरे नोकर भरतीच होत नाही. नोकर भरती न होण्याचं कारण प्रसाद लाडची कंपनी. अजून एक कोणतरी गायकवाड आहे, तो बीव्हीजीवाला नाही बोलत, दुसरा एक गायकवाड आहे अजून. बीव्हीजीवाला त्याच्या स्किलवरती काय करतोय अजून मी काही त्याचं समर्थन नाही करत, त्याचाही आम्ही अभ्यास करू. या महाराष्ट्रातले बेरोजगार का झाले त्याचं कारण या प्रसाद लाडची, या हरामखोराची कंपनी आहे. याची आम्ही डिटेल माहिती काढू. दिपके साहेब, मी दिपके साहेब बोलतोय, या महाराष्ट्रामधल्या नोकऱ्या गायब झाल्या कुठं. काल परवा दिवशी एका टेंडरवरनं वादळ झालं, फुंडकर साहेबांनी 5 अधिकाऱ्यांना घरी बसवलं, फुंडकर मंत्री. त्याचं कारण असं निघालं की 5-25 कोटीचं टेंडर, म्हणजे सुरक्षा रक्षक जे आहेत त्याला जी दवापाणी करायची आहे त्याचं 5 लाख कोटीचं टेंडर 250 कोटी रुपयावरती नेलं. म्हणजे हा जो प्रसाद लाड नावाचा भामटा, हरामखोर, रिश्वतखोर, महाराष्ट्राच्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या मानगुटीवर बसून जो ड्रॉक्युला बनून त्यांचं रक्त पितोय, आमचं आरक्षण घालवतोय. कुठं आहे, कुठं त्याच्या त्या कंपनीमध्ये एससीला किती जागा दिल्यात सांगेल का उद्या, एसटीला जागा किती दिल्या सांगेल का उद्या, आमच्या ओबीसी विजयंतीच्या किती पोरांना दिल्या सांगेल का. माझ्या माता भगिनींना जो कामगार कायद्यानुसार जे काही प्रोव्हिडंट फंडापासून ते अनेक गोष्टी आहेत. मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, या प्रसाद लाडच्या कंपनीला कशी काय टेंडर मिळतात, महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्या कंपन्या आहेत की नाही. आता वाईट या गोष्टीचं वाटलं, हा हरामखोर माणूस जरांगेला जाऊन मांडवली करायला जातोय, म्हणतोय मी मनोज दादा जरांगेच्या बाजूने बोलतोय. मनोज दादा जरांगेच्या मागं 5-50 हजार माणसं असतात. मग आमचा गावगाड्यातला एखादा लमान, आमचा गावगाड्यातला एखादा कुंभार, सुतार, लोहार, आमचा गावगाड्यातला एखादा नागपंथी, डबरी गोसावी 5-50 हजार माणसाची गर्दी नाही करू शकत. मग त्याचं आरक्षण तुम्ही काढून घेणार. हे न्यायाचं राज्य आहे का महाराष्ट्र. काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये. आमचा ओबीसी विजयंती, अरे मुख्यमंत्री महोदय तुम्ही काल घरगणना झाली म्हणे महाराष्ट्रात, त्या तुमच्या रकान्यामध्ये ओबीसीची जात नाही हे जनगणना तर होणारच नाही. पण आमच्या भटक्यांची पाल जमिनीशी समांतर, त्या तुमच्या रकान्यामध्ये पाल, झोपडी, खोप याचा उल्लेख आहे का. आणि जर मग तुमच्या गणनेमध्ये पालाला स्थान नसेल तर मग पालामधली माणसं मोजली जाणार नाहीत, भटका मेंढपाळ मोजला जाणार नाही. गावगाड्यामधल्या हर एक माणसावर अन्याय तुम्ही करताय. आणि जरांगे जो बोंबलतोय, जरांगे जो अर्वाच्य भाषेत बोलतोय, गरजले जरांगे गरजले. आता तू पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलाय जरांगे, जरा अभ्यास कर. पश्चिम महाराष्ट्रामधल्या तालुक्यामध्ये गेलास तर ओबीसी विजयंती जर एकवटला तर भल्या भल्या माणसाने तुला कोण कोण आमदार भेटायला आले आम्ही लिस्ट बनवली, त्यांचा बरोबर सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार. सर, उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सुनावणी सुरू आहे. आता त्यांची बदली झाली कोलकाता उच्च न्यायालयामध्ये. मग आता तुमची भूमिका काय ते. हे बघा, न्यायालयामधलं जे काय आहे, कुणाची बदली, कोण न्यायालय, हे काय आपल्या हातातली गोष्ट नाहीये. पण मुळात असं आहे की महाराष्ट्र शासन एका बाजूला 10% प्रयत्न करत आहे. नोकऱ्या होल्ड केल्या गेलेल्या आहेत 10% रिझर्वेशन संदर्भात. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना एक प्रश्न विचारायचा आहे. ईडब्ल्यूएस मध्ये पण हे जाऊ शकतात, एससीबीसी मध्ये पण हे जाऊ शकतात, ओबीसी मध्ये पण यांना येण्यासाठी, अरे तहसीलदार